पूनम माय महानगर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. जसं की आपल्या सर्वांना माहितीच आहे, मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक आहेत ते सध्या मुंबईतल्या आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. परंतु गेल्या 4 दिवसातली मराठा आंदोलकांची मुंबईतली वाढती गर्दी पाहता आज अखेरीस माफ करा, मुंबई उच्च न्यायालयाकडून एक सुनावणी पार पडली. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून यांच्या संस्थेकडून एक याचिका आज मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली होती की जरांगे यांचं हे जे काही उपोषण सुरू आहे ते कायद्याच्या आधारे नाहीये, ते बेकायदेशीर असं उपोषण सुरू आहे आणि ह्या संदर्भातच आज तातडीची सुनावणी जी आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये पार पडलेली होती. आणि ह्या सुनावणीवेळी कोर्टाने खरं तर राज्य सरकारला सुद्धा आता या आंदोलनाला, जे हाताबाहेर आंदोलन गेलेलं आहे त्या हाताबाहेर गेलेल्या आंदोलनाला आता एक कायदेशीर पद्धतीने ते थांबवण्याचं आणि सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता हायकोर्टाकडून जे काही सांगण्यात आलेलं आहे त्याचबाबत चर्चा करण्यासाठी आपले महानगरचे प्रतिनिधी उन्मेष खंडागळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करू आणि नेमकं आता मुंबई हायकोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान काय झालं, मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगेंवरती नेमके काय ताशेरे ओढले आणि सध्याची हायकोर्टाची नेमकी भूमिका आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, तुमचं स्वागत आहे माय महानगरच्या लाईव्ह मध्ये. सर, नेमकं सध्या जी काही आज सुनावणी झालेली आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये त्यावेळेस सरकारला नेमकं उच्च न्यायालयाकडून काय आदेश देण्यात आले आणि जरांगेंबाबत एकंदरीत कोर्टाने काय म्हटलेलं आहे? गेल्या 4 दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि मनोज जरांगे यांना आंदोलन करण्यापूर्वी 20 अटी मुंबई पोलिसांनी घातलेल्या होत्या. त्या 20 अटींमध्ये आमरण उपोषण करणार नाही ही एक महत्वाची अट होती. त्यासोबतच सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 पर्यंतच हे आंदोलन राहील असं देखील त्यांनी मान्य केलेलं होतं. आणि आपल्याला लक्षात आहे की एक दिवसाची परवानगी सरकारकडून मिळते किंवा मुंबई पोलिसांकडून किंवा आझाद मैदानाकडून मनोज जरांगे यांना मिळत आहे. असं असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये येत आहेत आणि आपण पाहतोय की गेल्या 2 दिवसांपासून CST असेल, आझाद मैदान परिसर असेल, महापालिकेच्या समोरचा परिसर असेल, फाउंटन असेल, अशा सगळ्या भागामध्ये मुंबईच्या दक्षिण मुंबईच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलक जमलेले आहेत. जिथे मिळेल तिथे ते आंघोळ करतायत. त्यानंतर तिथे खेळ खेळले जात आहेत. CST मध्ये देखील खेळ खेळले जाताना आपण पाहतोय. तिथे ते वेगवेगळे पारंपरिक ग्रामीण भागातील खेळ खेळताना दिसत आहेत. त्याचे सगळे व्हिडिओ समोर येऊ लागले. आणि या सगळ्यानंतर आज गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केलेली आहे आणि हे आंदोलन थांबवण्याची विनंती त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला केली. तर दुसरीकडे कैलास खंडबहाल हे आंदोलकांच्या बाजूनं आपली बाजू मांडतायत. तर यामध्ये आज जे झालेलं आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाने म्हटलंय की दक्षिण मुंबईतील आंदोलकांना हटवलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाच्या निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यासोबतच आता यापुढे आंदोलक हे मुंबईत येणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे सरकारनं, असं देखील सांगितलं. म्हणजे यानंतर आता आंदोलक जे रस्त्यावरती फिरताना दिसत आहेत, CST स्टेशन मध्ये जे दिसत आहेत, या सगळ्यांना हटवण्याचे आदेश कोर्टानं दिलेले ही सगळ्यात महत्वाचे सध्याचे निर्देश आहेत. दुसरीकडे आंदोलकांना मुंबईत येण्यापासून म्हणजे वाशीमध्येच त्यांना अडवलं पाहिजे किंवा मुंबईच्या आतमध्ये कोणाला येऊ दिलं नाही पाहिजे, असे देखील निर्देश हायकोर्टानं दिलेले आहेत. आझाद मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांना बाहेर कुठेही जाऊ द्यायचं नाही. म्हणजे जी पहिली अट मनोज जरांगे यांना घालण्यात आलेली होती ती म्हणजे इथे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच आंदोलन करायचं आहे. आणि दुसरं तिथे आझाद मैदानामध्ये फक्त 5,000 जी संख्या आहे, निर्धारित संख्या आहे आणि त्यामध्ये देखील त्यांनी इतर आंदोलकांनाही त्रास होणार नाही. कारण फक्त मनोज जरांगे यांचं एकट्याचं आंदोलन हे तिथे सुरू नाहीये, तर इतरही आंदोलनं ही आझाद मैदानामध्ये सुरू आहेत. हे सगळे आंदोलन मिळून 5,000 संख्या अशी अट ही घालण्यात आलेली होती. मात्र या अटीचं उल्लंघन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे फक्त आझाद मैदानामध्येच आंदोलन केलं पाहिजे. आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त कुठेही आंदोलकांनी फिरू नये, वावरू नये,
असे स्पष्ट निर्देश आज हायकोर्टाने दिलेले आहेत आणि आमरण उपोषणाला तर परवानगी नाहीच हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता नेमकं काय करणार आंदोलक हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पूनम. अ, अगदीच सर जसं की तुम्ही म्हणालात, की आता याच्यापुढे आंदोलक नेमकं काय करणार आहे? खरं तर आज मुंबई हायकोर्टामध्ये ज्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत गौतम अनखड आणि रवींद्र घुगे यांनी ज्यावेळेस ह्या संदर्भात संपूर्ण सुनावणी सुरू होती सर, त्यावेळी आणखी एक महत्त्वाचं वाक्य असं सुद्धा म्हटलेलं होतं, जे जरांगेंकडून म्हणण्यात आलेलं होतं, की जर का आमच्या मागण्या आहेत त्या तुम्ही शुक्रवारपर्यंत मान्य नाही केल्या किंवा येणाऱ्या काही दिवसात मान्य नाही केल्या, तर शनिवारी मी संपूर्ण राज्यातले जे काही मराठा समाजातल्या महिला सुद्धा ज्या आता सध्या घरी राहिलेल्या आहेत, त्यांना सुद्धा आम्ही मुंबईत बोलवू, पूर्ण मुंबई आम्ही आमच्या ताब्यात घेऊ, आम्ही मुंबईवरती आम्ही काबीज करू ती. म्हणजे सध्या जसं काही आपण म्हणतोय, पाहतोय आणि लोकं सुद्धा म्हणतायत, की मुंबईकरांना वेठीला धरण्याचं काम सध्या मराठा आंदोलकांकडून करण्यात येतंय. तर याच्यावरतीच मुंबई उच्च न्यायालयाकडून सुद्धा टिप्पणी करण्यात आली. नेमकं त्याबद्दल काय म्हणाले उच्च न्यायालय? नाही, यापुढे जे आताच मी सांगितलं मगाशी तसं, की यानंतर आंदोलकांना मुंबईमध्ये येऊ द्यायचं नाही असे स्पष्ट निर्देश आज उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळं मनोज जरांगे यांची जी काही टप्पे ठरवलेले आहेत, म्हणजे आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे यांनी ते जेव्हा आंतरवाली सराटी येथून 27 तारखेला निघाले आणि 28 तारखेला ते जुन्नरला होते. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन त्यांनी माथा टेकला आणि त्यानंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतलेली होती शिवनेरीच्या पायथ्याशी, तर तिथे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की आंदोलनाचे वेगवेगळे टप्पे आहेत. मी सुरुवातीला फक्त उपोषणाला जाणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाच्या विविध टप्प्यांमध्ये त्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं, की गावागावांमध्ये आंदोलन होईल, तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन होईल आणि वेगवेगळ्या टप्प्यांनुसार हे आंदोलन पुढे सुरू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, हे त्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेमध्येच आंदोलनाच्या स्पष्ट केलेलं होतं. आणि त्यानुसार आज आपण सकाळी पाहिलं तर त्यांनी आज सांगितलेलं आहे, की आता गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये भगवं उपरणं फिरवून सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे. असे त्यांनी आज सांगितलं आणि त्यानुसार आज आपण पाहिलेलं देखील आहे पूनम, की तिथे हो. आझाद मैदानामध्ये अनेकांनी भगवं उपरणं फिरवलेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे, की पुढच्या शनिवार, रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा मुंबईमध्ये येईल, मुंबईच्या दिशेने येईल आणि मुंबई जाम करण्याचा एकंदर या आंदोलनाचा पुढचा शनिवार, रविवारचा टप्पा असणार असल्याचं जरांगे यांनी कालच्या त्यांच्या संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं होतं. त्यानुसार पुढचे शनिवार, रविवारच्या आधी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि आरक्षण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि ते जर दिलं नाही तर शनिवार, रविवार हा पूर्णपणे आंदोलनाचा असेल. संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये लोक येतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. हे असे आंदोलनाचे विविध टप्पे आहेत आणि हे आंदोलन रोखण्यासाठी म्हणजे आता जी गर्दी आहे ही हटवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याशिवाय यापुढे मुंबईमध्ये आंदोलक येणार नाहीत याची देखील काळजी सरकारनं घ्यावी, खात्यानं घ्यावी असे निर्देश आज उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. पुन्हा अगदीच सर जसं की आता तुम्ही म्हणालात, की आता हे जे सर्व काही आहे म्हणजे याच्या आधी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारलाच आदेश देण्यात आलेले होते, की हे जे काही आंदोलन सुरू आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने शांत करू शकताय तुम्हालाच बघायचंय. आणि आजच्या सुनावणीत सुद्धा पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने हेच सांगितलंय, की सध्याचं जे मुंबईत सुरू असलेले जे जरांगे यांचं आंदोलन आहे, ते आंदोलन हे हाताबाहेर गेलेलं आहे. आणि जसं की सर तुम्ही आता सांगितलंच, की वाशीच्या इथून वाशी मार्गे जिथे मुंबईत प्रवेश होतो, त्यासोबतच मुंबईत आणखी येण्याचा एक मार्ग आहे तो म्हणजे ठाण्याचा. ठाण्यावरून सुद्धा अनेक आंदोलक जे आहेत ते मुंबईमध्ये प्रवेश करायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ही जी गर्दी आहे ती आणखी वाढू लागलेली आहे. अ, रस्ते मार्ग असो किंवा ट्रेनच्या मार्गाने असो जे आंदोलक आहेत ते सध्या मुंबईमध्ये येऊ लागलेले आहेत. पण आता सगळ्यात मोठं सरकारसमोर जे आव्हान निर्माण झालेलं आहे ते म्हणजे 5,000पेक्षा अधिक जे आंदोलक आलेले आहेत त्यांना मुंबईच्या बाहेर काढायचं. सरकारकडून याबद्दल अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये कारण की मराठा उपसमितीची जी काही बैठक आहे ती आज सुद्धा पार पडलेली होती. त्याच्यामध्ये नाही, वेगवेगळ्या पुन्हा विषयांवरती चर्चा. याच्यामध्ये सांगितलं पाहिजे, की आता उच्च न्यायालयातली सुनावणी थांबलेली आहे. 4 वाजेपर्यंत ही सुनावणी ओके. होती. ती सुनावणी थांबलेली अगदीच. आहे आणि 4 वाजेपर्यंत
सर्व हं. आंदोलकांना बाहेर काढण्याचे आदेशच आता निर्देश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. पुन्हा अगदीच जसं की तुम्ही आता सांगितलेलंच आहे, की हायकोर्टामधली जी सुनावणी आहे ती संपलेली आहे आणि ह्याबाबतची जी आता पुढची सुनावणी जी आहे ती लगेच उद्या मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात येणार आहे. पण आता जे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जे आंदोलन सांगितलेलं आहे, ते खरंच मनोज जरांगे पाटील 6 वाजेपर्यंतच करणार आहेत का याच्याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण की काही वेळापूर्वीच आता जे हॉस्पिटलचे जे काही डॉक्टर्स होते त्यांनी येऊन जरांगेंची तपासणी वगैरे पण सुद्धा केलेली होती आणि त्याच वेळेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा सुरू होती. त्याच्यामुळे ज्यावेळेस आता ही माहिती जरांगेंपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या पुढचा त्यांचा जो काही निर्णय असेल, की खरंच आंदोलकांना ते बाहेर काढू शकतील की नाही. कारण की या सुनावणी दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट अशी सुद्धा घडली, की जरांगेंकडून वारंवार जे सांगण्यात येते, की 5 कोटी मराठा मुंबईत येतील, 5 कोटी मराठा येतील. पण मुंबई उच्च न्यायालयाने याबाबतीत सुद्धा एक टिप्पणी केली आणि ती म्हणजे, की तुम्ही अशा पद्धतीने विधान करू शकत नाही, अशा पद्धतीने कोणालाही भडकवू शकत नाही किंवा अशा पद्धतीने तुम्ही एक प्रकारची जी धमकी आहे ती देऊ शकत नाही, की आम्ही 5 कोटी मराठे आणू हे बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. एक प्रकारे असंच विधान जे आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून करण्यात आलेलं होतं. पण सध्याच्या घडीला जर का मुंबईत आपण बघायला गेलो, तर लाखोंच्या संख्येने जे मराठे आहेत ते संपूर्ण मुंबईत पसरलेले आहे. केवळ आझाद मैदान परिसर नाही किंवा सीएसएमटी नाही, तर मराठे जे आहेत अगदीच जरांगेंनी जे त्यांना आवाहन केलेलं होतं, की मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही फिरा वगैरे आणि त्याच पद्धतीने सध्या जे आंदोलक आहेत त्या गोष्टी करतायत. पुन्हा पण एकदा मुंबई हायकोर्टाने जे काही सुनावणी दरम्यान जे काही विधानं वगैरे केलेली होती, जे काही म्हटलेलं होतं, त्याच्याकडे वळूयात. महत्वाचं म्हणजे सध्या न्यायालयाने हेच सांगितलेलं आहे, की राज्य सरकार पुन्हा एकदा जे आहे ते 5,000 आंदोलकांच्या परवानगीने आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण हे आंदोलक 5,000 नाहीयेत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि याबद्दलच वारंवार सगळीकडे वाच्यता करण्यात येते. याबद्दल वारंवार सांगण्यात सुद्धा येतंय. त्याच्यामुळे सध्या जे काही मुंबई उच्च न्यायालयाने ह्या बाबतीत म्हटलेलं आहे, की आंदोलकांना आता ह्याच्यापुढे बाहेर काढावं लागेल किंवा काय. ह्या सुनावणी दरम्यान सर आणखी एक महत्त्वाचं असं सुद्धा घडलेलं होतं. आजच जे मनसेचे नेते आहेत बाळा नांदगावकर यांनी म्हटलं, की आंदोलकांची राहण्याची गैरव्यवस्था होते किंवा आझाद मैदान हे छोटं पडतंय त्याच्यामुळे तुम्ही वानखेडे स्टेडियम जे आहे ते आंदोलकांसाठी खुलं करू शकता. म्हणजे ते त्यांचं आंदोलन जे आहे ते तिथे करतील. पण ह्या सुनावणीच्या वेळेसच जे जरांगेंचे वकील होते त्यांनी असं सुद्धा म्हटलं, की वानखेडे स्टेडियम सोबतच जे त्याच्या शेजारी असलेलं ब्रेबॉर्न स्टेडियम आहे ते द्यावं. सर त्याबद्दल नेमकी काय माहिती आहे? नाही, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि वानखेडे स्टेडियम देण्याची देखील विनंती करण्यात आली. मात्र हे शक्य नाही असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे, की आता तुम्हाला जे काही आंदोलक आहेत ते हटवले पाहिजे. कोर्टाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, की यापुढे एकही आंदोलक मुंबईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्या दृष्टीनं आता सरकारनं देखील काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे पूनम, की मुंबईमध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात आहे. गणपती उत्सव साजरा होतो आहे बरोबर. आणि अशा हं. काळामध्ये जेव्हा मुंबईमध्ये आंदोलन होत आहे, तर ते आंदोलन कशा पद्धतीनं थांबवता येईल किंवा त्याला कशा पद्धतीने रोखता येईल असा गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्यामुळे हं. आता नेमकं काय होतंय पुढं पाहावं लागणार आहे. सामान्य मुंबईकरांना त्यांचं आयुष्य सहजतेनं जगता आलं पाहिजे असे निर्देश आणि मुंबई पूर्व पदावर आली पाहिजे असे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत. पुन्हा अगदीच जसं की तुम्ही आता सांगितलंच, की गणेशोत्सव विसर्जनाला आता काही अवघे 5 ते 6 दिवस शिल्लक आहेत. मुंबईतलं जी विसर्जन मिरवणूक असते ही सर्वांनाच माहिती आहे, की सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू असते आणि आझाद मैदानापासूनच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या गिरगाव चौपाटीवरती मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचं विसर्जन होत असतं. या विसर्जनाकरताच नव्हे तर वेगवेगळ्या गणरायांच्या विसर्जनाकरता अनेक मुंबईकर जे लाखो मुंबईकर आहेत किंवा मुंबईच्या बाहेरचे सुद्धा जे गणेश भक्त आहेत ते मुंबईमध्ये एकवटत असतात. आणि अशा वेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरताच उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जे आहेत ते मुंबईतले रस्ते मोकळे करा असं म्हणण्यात आलेलं आहे. कदाचित यामागचं कारण हे सुद्धा असावं, की उद्या 7 दिवसांच्या गणरायांच्या विसर्जन असणार आहे आणि ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत होतं. पण ह्या विसर्जन मिरवणुकींमध्येच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्या काळजीपोटीच आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जे आहे ते मुंबईतले जे रस्ते आहेत, मुंबई जी आहे
जी मराठ्यांनी मुंबई वेढलेली आहे ती रिकामी करावी असं सांगण्यात आलेलं आहे. थेटपणे आंदोलकांनाच रस्त्यावरून आता हटवण्याचे आदेश जे आहेत ते राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेले आहेत. कारण की आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय, की सकाळपासून मराठा आंदोलक जे आहेत ते सीएसएमटीच्या रस्त्यावर उतरून तिथले वाहनं अडवण्याचा प्रयत्न करत असतात. अ, जसं की माहिती आहे सीएसएमटी परिसर असो आणि त्याच ठिकाणी असलेला फोर्ट हा परिसर असो, या ठिकाणी अनेक मोठी कार्यालयात आहेत. शेअर मार्केट सुद्धा या ठिकाणी आहे, फोर्ट परिसरामध्ये आहे आणि या फोर्ट परिसरातल्या शेअर मार्केटच्या मुख्य कार्यालयामध्ये आज खरं तर सकाळी जे मराठा आंदोलक होते, त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्या बाबत सुद्धा आता उच्च न्यायालयाकडून एक त्यांनी त्याबाबतची दखल घेतलेली आहे आणि म्हणूनच कदाचित जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयाकडून वारंवारपणे एकच गोष्ट राज्य सरकारला सांगण्यात येत आहे आणि ती म्हणजे की अ, जे आता मराठे आहेत, जे आंदोलक आता सध्या मुंबईच्या रस्त्यांवरती आहेत, जे आंदोलक सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आहेत, त्या आंदोलकांना आता पुन्हा तुम्ही माघारी पाठवायचं जे आहे ते करा. खरं तर बघायला गेलं तर आंदोलनाला कायदेशीर परवानगी नाहीये आणि त्याच्यामुळे आता सरकार कारवाई करू शकते. सरकारने आजपर्यंत मराठा आंदोलकांबाबत कोणतीही कारवाई केलेली नव्हती. पण आता थेट उच्च न्यायालयाकडूनच सांगण्यात आलंय, की जे कोणी आंदोलक आहे, जे आंदोलक हुल्लडबाजी करतायत त्यांच्यावरती सरकार कारवाई करू शकते. आतापर्यंत जर का बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याकडून आंदोलकांवरती कोणतीच कारवाई करण्यात आलेली नव्हती. कारण की याआधी मराठा आंदोलकांवरती जे कोणते गुन्हे दाखल झालेले होते, ते गुन्हे मागे घ्यावेत ही मनोज जरांगे यांची एक महत्वाची मागणी होती. त्यातील काही गुन्हे मागे सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि काही गुन्हे अद्यापही आंदोलकांवरचे बाकी आहेत मागे घेण्याचे. पण आता जे काही मराठा आंदोलक सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती हलगीच्या तालावरती नाचतायत किंवा जे मराठा आंदोलक अगदी रस्त्यावर उतरून अंघोळ करतायत, जे काही पाण्याचे हौद हे गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेले आहेत, त्याच्यामध्ये उतरून अंघोळ वगैरे करतायत. हे सर्व आता एकंदरीत जे आहे ते उच्च न्यायालयाच्या सुद्धा हाताबाहेर गेल्याचं उच्च न्यायालयात दिसतंय. राज्य सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं उच्च न्यायालयात दिसतंय आणि त्याच्यामुळेच आता अ, खरं तर उच्च न्यायालयाकडूनच एक प्रकारे राज्य सरकारला संपूर्ण जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि सर नेमकं मला तुमच्याकडे येऊन तुम्हालाच हा प्रश्न करायचा आहे, की याच्या आधी सुद्धा मुंबईमध्ये अनेक आंदोलनं झालेली होती. त्या आंदोलनाबद्दल सरकारने तितकीशी अशी अ, बघायला गेले तर लवकर कारवाई कोणती केलेली नव्हती. पण हे आंदोलन आता सध्या सरकारच्या हाताबाहेर जातंय. काय वाटतं, की नेमकं सरकार ह्या आंदोलकांवरती जसं आता उच्च न्यायालयाने आदेश दिलेत तर काय करू शकते? नाही, सरकारने आपली बाजू मांडताना सरकारचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही त्या मनोज जरांगे यांना अटी सांगितलेल्या होत्या. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलन असेल. 5,000 त्या आंदोलनामध्ये आंदोलक असतील. त्याशिवाय 1,500 पेक्षा जास्त वाहनं इथे येणार नाही याची देखील काळजी त्यांना घ्यायची होती आणि या सगळ्या यांच्या सोबत एकही पशु, पक्षी, बैल, घोडा अशी कोणतीही प्राणी आणणार नाही. आणि त्यानंतर या आंदोलकांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था ही आंदोलकांनाच करावी लागेल असं देखील स्पष्ट केलं होतं. आंदोलन स्थळामध्ये म्हणजेच आझाद मैदानामध्ये त्यांना कुठेही काहीही शिजवता येणार नाही, घेता येणार नाही असं देखील सांगितलेलं होतं. अशा सगळ्या या अटींचं आंदोलकांकडून उल्लंघन झाल्याचं आज कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतरच कोर्टानं स्पष्टपणे सांगितलंय, की आता ही जे काही आझाद मैदानाच्या बाहेर जे आंदोलक आहेत, त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना आता परत मुंबईमध्ये नवीन आंदोलक येणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. आणि जसं आता तू सांगितलंस, की उद्या 4 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. या आधीची जी आंदोलनं आझाद मैदानामध्ये झालेली आहेत, 100-100 दिवस आंदोलनं चाललेली आहेत. आझाद मैदानामध्ये शिक्षकांची आंदोलनं मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानामध्ये होताना पाहायला मिळतात. बेरोजगारांची आंदोलनं असतात. या सगळ्या आंदोलनामध्ये आंदोलक हे संध्याकाळी 6 नंतर मैदान सोडतात आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सकाळी येतात. आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणासाठी परवानगी दिलेली नाहीये. हे देखील आज न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आलं आणि या सगळ्या नियमांचाच उल्लंघन मनोज जरांगे यांच्याकडून होताना दिसतंय असं लक्षात आल्यानंतर कोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत, की यापुढे हे आंदोलन कशा पद्धतीनं नियोजित आणि नियंत्रित करता येईल याची सरकारने काळजी घ्यायची आहे. पुन्हा अगदीच सर. जसं की तुम्ही सांगितलं, की सरकारने काळजी घ्यायची आहे. पण ह्यासोबतच आता जर का आपण बघायला गेलं,
तर जे मराठा आंदोलकांचे जे वकील आहेत, जे मनोज जरांगे यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत, त्या वकिलांकडून आता पूर्णपणे ह्या आंदोलकांचं जे आंदोलनाचं जे खापर आहे ते सरकारवर फोडण्यात आले. कारण की त्यांनी थेटपणे आता सांगितलेलं आहे, जर का सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या, तर कदाचित आज ही वेळ आली नसती. आणि राहिला आमरण उपोषणाचा प्रश्न, तर आमरण उपोषणाचं जे निवेदन आहे ते आम्ही ऑलरेडी सरकारला दिलेलं होतं. सरकारने कोणतेही काम याआधी वेळेत केलेलं नाहीये. ह्याच्या आधी सुद्धा आम्ही 7 ते 8 वेळा उपोषण केलेलं आहे. जरांगेंची ही 8वी वेळ आहे उपोषण करण्याची. पण याच्या आधी सुद्धा ज्या कोणत्या गोष्टी झालेल्या होत्या, ज्या कोणत्या गोष्टी घडलेल्या होत्या, त्यावेळेस जरांगेंनी वेळोवेळी सरकारला जे आहे ते सहाय्य केलेलं होतं. पण यंदाच्या वेळेस मात्र आमच्याकडून जे काही निवेदन जे सरकारला देण्यात आलेलं होतं, त्या निवेदनांमध्ये सुद्धा खरं तर निवेदन ज्यावेळेस सरकारकडे गेलं, ते निवेदनानुसार सरकारने अन्न, पाणी आणि वीज ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या काही मूलभूत सुविधा आंदोलकांच्या आहेत, त्याची सोय करणं गरजेचं होतं, त्या केलेल्या नाहीयेत. आणि राहिला प्रश्न आंदोलकांचा, तर आंदोलकांनी कोर्टाचे जे काही आदेश आहेत ते असे पाळावेत, हे स्वतः जरांगे यांच्याकडून सांगण्यात येतंय. पण जरांगे यांच्याकडून जे काही बघायला गेलं तर जे काही आवाहन माफ करा, जे काही आहे आव्हान आहे मराठा आंदोलकांना करण्यात येते, त्याला कुठे ना कुठेतरी केराची टोपली सध्या हे सर्वच आंदोलक जे आहे ते दाखवतायत. कारण की सरकारने आमची सोय करावी. जर का आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करतोय, जर का आम्ही ह्या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आलेलो आहोत, तर ही सरकारची जबाबदारी आहे की सरकारने आम्हाला सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुरवाव्यात. आम्हाला कुठेही जाण्याची गरज भासली नाही पाहिजे, असं अनेक आंदोलकांकडून सांगण्यात येते. आणि हीच गोष्ट आता कुठे ना कुठेतरी मराठा बांधवांचे जे वकील आहेत, जे मराठा आंदोलकांची बाजू उच्च न्यायालयात मांडतायत, त्यांच्याकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सर, जसं की आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून, म्हणजे गेल्या 4 दिवसांपासून अ, अनेक नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत. त्याचप्रमाणे आता सध्याच्या घडीला आनंदराज आंबेडकर जे आहेत ते या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेले आहेत. काल सुप्रिया सुळे स्वतः आलेल्या होत्या. पण सध्याच्या घडीला बघायला गेलं तर जरांगे हे फार कोणाशी बोलताना दिसत नाहीयेत. ते प्रकृती त्यांची अगदी आता खालावू लागल्याने ते शांत बसलेले आहेत. आणि जे काही आदेश जे आहेत हायकोर्टाकडून देण्यात आलेले आहेत, हे एकंदरीतच आपण मगासपासून तीच चर्चा करतोय की ह्या आता आदेशाला जरांगे नेमकं काय उत्तर देणार आहेत. सर, अगदी शेवटचं असं म्हणेन की वाटतंय नाही का की जरांगे हायकोर्टाचं. हा सर, बोला. नाही, जरांगेंना हायकोर्टाच्या आदेशाचं, हायकोर्टाच्या निर्देशांचं पालन करावंच लागणार आहे. ज्या अगदी पद्धतीनं सुरुवातीलाच या आंदोलनाच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेली होती, त्यावेळेस मनोज जरांगे यांनी परवानगी घेतलेली नाही आंदोलनासाठी, असं समोर आलेलं होतं. आणि त्यामुळे तेव्हापासून आंदोलनासाठी परवानगी घेण्याच्या प्रक्रियेपासूनच त्यांची सुरुवात झालेली होती. म्हणजे 27 तारखेला त्यांनी निघाल्यानंतर परवानगीसाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की ते परवानगीचं कार्यालय कुठे आहे, कुठेतरी मुंबईच्या कोपऱ्यामध्ये आहे, ते आम्हाला माहीत नाही आणि ते शोधण्यामध्येच आमचा बराच वेळ गेला. आज त्यांच्या वतीनं ॲडव्होकेट पिंगळे यांनी बाजू मांडली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व अटींची पूर्तता करतो. मात्र ज्या वरती आपण सगळा आक्षेप घेतला गेलेला आहे आज कोर्टामध्ये, जे आंदोलक रस्त्यावरती फिरतायत, खांबांवरती चढतायत, सीएसटी स्टेशनमध्ये ज्यांनी गेल्या 2-3 दिवसांपासून मुक्काम ठोकलेला आहे, तिथं जेवण वगैरे केलं अगदी जातंय, झोपलं जातंय. तर ह्या सगळ्या आंदोलन हे समाजकंटक आहेत, असं मनोज जरांगे यांचे वकील ॲडव्होकेट पिंगळे यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे. जर समजा हे सगळे लोक यांच्या सोबतचे नाही, तर ते इथे आले कसे? हा असा देखील सवाल आता उपस्थित होऊ शकतो जरांगेंना. आणि जरांगे यांनी आता थोड्या वेळापूर्वी जी पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यामध्ये देखील त्यांनी आवाहन केलं. पहिल्या दिवसापासून ते आवाहन करतायत की शांततेत आंदोलन करा. तुम्ही संयमाने राहा. बरोबर. मात्र त्यासोबतच ते सांगत आहेत की मोठ्या संख्येने मुंबईमध्ये या. म्हणजे जर समजा तुम्हाला 5,000 लोकांचीच परवानगी दिलेली, 5,000 आंदोलक हे आझाद मैदानामध्ये असतील अशी परवानगी मिळालेली आहे. 1,500 वाहनच फक्त मुंबईत आणण्याची परवानगी आहे. तेवढ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. अशी सगळ्या हं. अटी शर्ती त्यांना घालून दिलेल्या असताना आणि एका दिवसाचंच आंदोलन, त्यातही आमरण हं. उपोषणाला परवानगी नाही,
असं सगळं असताना मनोज जरांगे यांचे एक एक दिवस आंदोलन वाढत आहे आणि त्यामुळेच आता कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की उद्या दुपारी 4 पर्यंत सगळे रस्ते मोकळे केले पाहिजेत. आणि ज्या पद्धतीने हे आंदोलन आता वाढत जाणार होतं, ते कुठेतरी उद्यापासून थांबायला सुरुवात होईल अशी चिन्ह दिसत आहेत. यामुळे मनोज जरांगे यांना आता जरी ते म्हणत असले की आमची 4 महिन्यांपासून आम्ही सरकारला पत्र दिलेलं होतं. 4 महिन्यांपासून आम्ही आमची मागणी सांगितलेली होती. या आधीची 7 उपोषणं झालेली आहेत, जसं तू आता सांगितलं पुन्हा. मात्र हे 8वं हं, उपोषण हे शेवटचं आहे, अंतिम आहे, अशा पद्धतीनं त्यांनी हा लढा उभारलेला होता. आणि तो हं. लढा उभारत असताना आता ते आंदोलन त्यांच्याही हाताबाहेर गेलं की काय, असं त्यांच्या वकिलाकडून जे काही कोर्टामध्ये सांगण्यात आलंय, त्यावरून दिसून येतंय. कारण ते स्पष्टपणे म्हणतायत की हे आंदोलक आमचे नाहीत, ही समाजकंटक असण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी देखील म्हटलंय की जर तुम्ही बाहेर आझाद मैदानाच्या बाहेर काही करत असाल, तर तुम्ही आमचे नाहीत असं आम्हाला सांगावं लागेल. असं आम्हाला म्हणावं लागेल, असं त्यांनी आज दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील म्हटलं होतं. हेच वक्तव्य कोर्टामध्ये त्यांचे वकील पिंगळे यांनी केलं. त्यामुळं आता या आंदोलकांपासून स्वतःला वेगळं करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे आणि त्यांच्या आयोजकांचा सुरू असल्याचं दिसतंय पुन्हा. अगदी सर, खरं तर आता सरकारसमोर तर हे आव्हान आहेच. त्यासोबतच पोलीस प्रशासनासमोर सुद्धा हे मोठं आव्हान आहे, की हे जे आंदोलक आहेत, त्या आंदोलकांना नेमकं आता बाहेर कसं काढायचं? कारण की आता बघायला गेलं तर जे वकील पिंगळे आहेत, जे मराठा आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडतायत, त्यांनी सुद्धा मराठा आंदोलकांना हेच आवाहन केलेलं आहे, की आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणी आंदोलकांनी दिसू नये. 5,000 आंदोलकांनीच केवळ आता आझाद मैदानामध्ये थांबायचं आहे. आपल्याला कोर्टाच्या नियमांचं पालन करायचं आहे. खरं बघायला गेलं तर हेच वकील जे आहेत ते ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करत होते, त्यावेळेस त्यांनी हे जे काही आंदोलक जे अधिकचे आंदोलक मुंबईमध्ये सध्या आलेले आहेत, त्यांना आम्ही नेमकं कसं काढायचं? हा मोठा प्रश्न आहे. कारण की आम्ही इतक्या आंदोलकांना सांगितलेलं नव्हतं. पण हे आंदोलक आलेले आहेत आणि हे आंदोलक नेमके कसे बाहेर जातील, हे आता आमच्या हातात नाहीये. ती क्षमता आमच्यामध्ये नाहीये किंवा ती क्षमता जरांगे यांच्यामध्ये सुद्धा नाहीये. कारण की बघायला गेलं तर अनेक आंदोलक जे आहेत ते जरांगेंच्या एकाही शब्दाला न जुमानता, त्यांचा एकही शब्द न पाळता स्वतः प्रमाणे स्वतःच्या मनाला येईल त्याप्रमाणे सीएसएमटीच्या रस्त्यावरती अगदी हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत होते आणि ते अद्यापही तसंच त्यांची ती गोष्ट चालू आहे. कोर्टाने ज्यावेळेस जरांगेंना फटकारलं, ज्यावेळेस जरांगेंच्या वकिलांना फटकारलं, तेव्हा हे सुद्धा सांगितलेलं होतं, की तुम्ही मुंबई थांबवू शकत नाहीये. कारण की जसं की आपल्याला माहितीच आहे, सीएसएमटीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी मनीष मार्केट वगैरे आहे किंवा अन्य मंगलदास मार्केट वगैरे आहे, इथून दररोजची जी आहे ती कोटींची उलाढाल खरं तर ह्या ठिकाणावरून होत असते. अगदी मोठमोठे मार्केट जे आहेत, मोठमोठ्या बाजारपेठा ज्या आहेत, त्या या भागामध्ये आहेत. परंतु गेल्या 4 दिवसांपासून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामुळे ह्या बाजारपेठेमधलं कामकाज पूर्णतः ठप्प झालेलं आहे. कारण की त्या ठिकाणी जायचं म्हटल्यास तिथले असलेले आंदोलक, त्या ठिकाणी आंदोलकांची झालेली गर्दी पाहता कोणताही व्यापारी वर्ग त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीये. बघायला गेलं तर जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांनाच जायला मोठा अडथळा निर्माण होतोय, त्यांनाच मोठा त्रास होतोय आणि हे सर्व काही सुरू असताना एक सर्वात मोठी आर्थिक उलाढाल ज्या ठिकाणावरून होते त्या सीएसएमटी परिसर आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधलीच गोष्ट जर का आपण लक्षात घेतली, तर आंदोलकांना आता उद्या 4 वाजेपर्यंत म्हणजे अगदी 11 माफ करा, अगदी 23 तासांमध्ये म्हणजे अगदी 24 तासही नाहीयेत सरकारच्या हातामध्ये आणि प्रशासनाच्या हातामध्ये. त्याच्यामुळे ह्या उरलेल्या काही तासांमध्ये हे आंदोलक जे आहेत ते मुंबई बाहेर नेमके कसे जातील किंवा जे मुंबईमध्ये येण्याच्या तयारीत जे आंदोलक आहेत, त्यांना सरकारला नेमकं कसं थांबवता येईल, ही सगळ्यात मोठे जे आव्हान असणार आहे, ते आहेत. आणि जो काही आपण सकाळपासून सर्वच जण म्हणतायत, आपण ज्याप्रमाणे प्रसार माध्यमांवर सुद्धा अनेक आंदोलकांची जी आहेत हुल्लडबाजी बघतोय, पण ते मराठा आंदोलक नाहीयेत असं वकील पिंगळे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. ते समाजकंटक आहेत. ते ह्या आंदोलनात सहभागी झालेले व्यक्ती नाहीयेत आणि जे काही त्यांच्याकडून हुल्लडबाजी करण्यात येत आहे, त्याला कोणी मराठा आंदोलक जबाबदार नाहीये, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. खरं बघायला गेलं तर ह्यावेळेस सदावर्ते यांनी ह्या ठिकाणी युक्तिवाद सुद्धा केलेला होता. त्या युक्तिवादामध्ये त्यांनी
थेट पोलीस प्रशासनावरती सुद्धा खापर फोडला, की 29 तारखेला ज्यावेळेस हे आंदोलन सुरू झालेलं होतं, त्याच्या अगदीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 तारखेला मी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केलेली होती, की ह्या ठिकाणी जे आहे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे जे आहे ते आंदोलनाला मदत करतात अशी मी तक्रार पोलिसांमध्ये केलेली होती. त्याशिवाय सीएसएफडी परिसरामधलं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे, यंत्रणा ठप्प झालेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा मी पोलिसांकडे तक्रार केलेली होती आणि पोलिसांकडून जे आहे ते याबाबत कोणताही जी कारवाई आहे ती करण्यात आलेली नव्हती. मी ह्याबाबतच्या लेखी तक्रार सुद्धा दिलेली होती आणि गुन्हा दाखल करावा असा अर्ज सुद्धा पोलिसांमध्ये केलेला होता. परंतु पोलिसांकडून त्या बाबतीत त्या प्रकारे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सर खरं तर आपल्याला जसं माहिती आहे की सदावर्तेच जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून नाही तर अनेक महिन्यांपासून या आंदोलनाच्या विरोधात आहे. आता ह्यापुढे सदावर्तेंची नेमकी भूमिका काय असेल? कारण की हे प्रकरण ज्यावेळेस समोर आलं, की जरांगे मुंबईत येणार आहेत, तर त्या विरोधात पहिलं सर्वात प्रथम आवाज उठवणारे हे सदावर्तेच होते आणि सदावर्तेच जे आहेत ते आज मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करताना सुद्धा पाहायला मिळालेले होते. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे याचिका केलेली आहे. एमी फाउंडेशन या त्यांच्या संस्थेच्या मार्फत त्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे की हे आंदोलन मुंबईकरांसाठी अडचणीचं ठरायला लागलेलं आहे. या आंदोलनामुळे मुंबईकरांची तारांबळ उडते, मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अशा पद्धतीची याचिका त्यांनी केली आणि हे तात्काळ हे आंदोलन रद्द करून यांना इथून बाहेर काढलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली होती. जेव्हा जसं पूनम तू आता सांगितलं की पहिली याचिका देखील सदावर्ते यांनी केलेली होती, तेव्हाच हायकोर्टानं स्पष्ट आदेश दिलेले होते की हे यांचं आंदोलन जर असेल तर आता गणपतीचा काळ आहे, गणपती उत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर हे दर्शनासाठी बाहेर जातात. मागच्या 29 आणि 30 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले होते. आणि अशाच पद्धतीनं गणेश गल्ली असेल किंवा लालबागचा राजा असेल इथे मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गर्दी होत असते. हे सगळं लक्षात घेऊन हे आंदोलन मुंबईच्या बाहेर नवी मुंबईमध्ये किंवा खारघरमध्ये होईल याचं निर्देश असे सूचना या हायकोर्टानं तेव्हाच दिलेल्या होत्या. मात्र त्यानंतरही आंदोलन मुंबईमध्ये झालेलं आहे. आझाद मैदानामध्ये परवानगी देण्यात आली. पहिली परवानगी 28 तारखेला मिळाली. त्यानंतर 29 तारखेला आंदोलन सुरू झालं. त्यानंतर आणखी 3 दिवस आंदोलन करण्यात आलं आणि आज हा आंदोलनाचा 4था दिवस आहे. एक दिवस आंदोलनाला परवानगी वाढवून दिली जाते. हे जर आपण पाहिलं आणि त्यामुळेच आता गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलेली होती. आता ही आजची याचिकेवरती पूर्ण सुनावणी पूर्ण झालेली आहे. उद्या 4 वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेले आहेत आणि कोर्ट देखील यावरती कठोर झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की कोर्टाने देखील स्वतः व्हिडिओ दाखवले मनोज जरांगे यांच्या वकिलांना की कशा पद्धतीनं तुमचे आंदोलक हे सीएसटी परिसरामध्ये महापालिकेच्या खांबावर चढलेले आहेत. तिथे ते काय करतायत हे पहा असं जेव्हा कोर्टानं म्हटलं त्यानंतर हे आमचे लोक नाहीत अशा पद्धतीचा युक्तिवाद त्यांच्याकडनं करण्यात आला. मात्र आता जर उद्या 4 वाजेपर्यंत ह्या आंदोलकांना काढण्यात आलं नाही, ते मुंबईच्या बाहेर गेले नाही, तर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा परवा कोर्टामध्ये जातील आणि हा कोर्टाचा अवमान आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होणार. जे नक्की आहे ते असं करणार नाहीत असं बिलकुल म्हणता येणार नाही. कारण गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिलेला आहे आणि जेव्हा पहिलं मराठा आरक्षण रद्द झालेलं होतं जे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये मिळालेलं होतं तेव्हा देखील याचिका ही गुणरत्न सदावर्ते यांनीच केलेली होती. त्यामुळं जेव्हा काँग्रेसच्या काळात आरक्षण मिळालं होतं तेव्हा गुणरत्न सदावर्ते हे सुप्रीम कोर्टापर्यंत लढले होते आणि आता देखील ते हे आंदोलन होऊ नये यासाठी आता मुंबई हायकोर्टामध्ये लढतायत आणि उद्या जर का समजा 4 वाजेनंतर पुन्हा एकदा आंदोलक रस्त्यावरती दिसले तर ते नक्कीच नव्यानं आणखी एखादी याचिका करतील आणि परत एकदा हायकोर्टाला सांगतील की अशा पद्धतीनं आंदोलन हे सुरूच आहे आणि ते अजून थांबलेलं नाही. पुन्हा अगदीच सर, ज्याप्रमाणे तुम्ही आता सांगितलं की जर का उद्या 4 वाजेपर्यंत मराठा आंदोलकांनी रस्ते खाली केले नाही म्हणजे जे आदेश उच्च न्यायालयाकडून सध्या राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत, तर त्याबाबत जर का राज्य सरकारकडूनच ती कारवाई करण्यात आली नाही तर निश्चितच जे आहे ते
सदावर्ते जे आहेत ते पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाण्याची तयारी दर्शवणारच आहेत. सध्या तरी सरकारच्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे लाखोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक हे मुंबईच्या बाहेर पाठवण्याचं. सरकारला सध्या तरी अशा पद्धतीची कोणतीही गोष्ट करायची नाहीये की ज्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. परिस्थिती जी हाताबाहेर गेलेली आहे ती आणखी हाताबाहेर जाईल आणि याच्यामधून कोणती तरी एखादी विचित्र गोष्ट घडेल, जी गोष्ट घडायला नको आहे. त्याच्यामुळे निश्चितच सरकारकडून जे आहे ते अत्यंत सावधगिरीने पावलं उचलण्यात येईल. राज्य शासनाकडून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्या कारणामुळे ते स्वतः याबाबत लक्ष घालतायत. ते आज निश्चितच पुणे दौऱ्यावरती आहेत, पण तिथून आल्यानंतर ते याबाबतचा निर्णय घेतील किंवा ते कदाचित मुंबईच्या माफ करा, राज्याच्या ज्या पोलीस महासंचालक आहेत त्यांना सुद्धा त्यांनी आदेश दिले असावेत आणि त्याच्यामुळे आता आपल्याला सर्वात महत्वाचं बघणं हेच ठरणार आहे की उद्या 4 वाजेपर्यंत जे कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे खरंच मराठा आंदोलकांकडून मुंबई खाली करण्यात येते की नाही. ज्या आंदोलकांनी मुंबईकरांना विठीस धरलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने सध्या जनजीवन विस्कळीत झालेलं आहे दक्षिण मुंबईतलं ते पूर्व पदावरती येतं की नाही हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. या सर्व घडामोडींकडे आमचं लक्ष राहणारच आहे आणि याबाबतची प्रत्येक अपडेट आपल्याला आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यासोबतच आमच्या mymahangar.com या पेजला फॉलो केल्यास आपल्याला ह्या संदर्भातल्या अप टू डेट ज्या इन्फॉर्मेशन आहेत, ज्या बातम्या आहेत त्या संपूर्ण वाचायला मिळतील. त्यामुळे आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच mymahangar.com या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.